नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची जी PhD एंट्रन्स एक्झाम आहे, ज्याला आपण पेट एक्झाम असं म्हणतो। या पेट एक्झाम 2021च्या संदर्भानं जी जाहिरात आलेली आहे, ज्यामध्ये पेट एक्झामची पात्रता, त्याचबरोबर पेट एक्झामचं स्वरूप कसं आहे, अभ्यासक्रम कोणता आहे व ही पेट एक्झाम पास होण्यासाठी कोणती महत्त्वाची पुस्तकं आहेत, जी एक्झाम तुम्ही ही निश्चितपणे क्रॅक करू शकतात, या संदर्भानं सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत। त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, ज्यामधून तुम्हाला पेट एक्झामची परिपूर्ण माहिती मिळेल। सर्वप्रथम बघा, हा जो PhD एंट्रन्स टेस्टचा टाइम टेबल आहे तो सर्वप्रथम आपण समजून घेऊ। कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुम्हाला PhD एंट्रन्स एक्झामसाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। जे ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे 12 जुलै 2021 पासून ते 7 ऑगस्ट 2021 पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। त्यानंतर डिस्प्ले ऑफ ॲडमिट कार्ड्स इन कॅन्डिडेट्स लॉग इन 5 days बिफोर एक्झाम, 5 दिवसाच्या अगोदर तुम्हाला ॲडमिट कार्ड विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल। त्यानंतर डेट टाईम ऑफ ऑनलाईन पेट, ज्याला आपण PhD एंट्रन्स असं म्हणतो, पेपर फर्स्ट अँड सेकंड एक्झामिनेशन। तर ही जी पेट होणार आहे, ही पेट दोन पेपर होणार आहेत तिचे। पहिला जो पेपर आहे तो कॉमन सर्वांसाठी असेल आणि जो सेकंड पेपर आहे हा आपण ज्या विषयामध्ये PG केलं त्या विषयाच्या संदर्भानं तो असणार आहे। म्हणजे ज्याला आपण इथे पेपर ए आणि पेपर B, किंवा त्याला तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 असं सुद्धा म्हणू शकता। जो कॉमन पेपर आहे, या कॉमन पेपरची डेट आहे 17 ऑगस्ट 2021 रोजी हा पेपर होईल। आणि जो दुसरा पेपर आहे, जो प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्याच्या स्पेशल विषयाच्या संदर्भानं असणार आहे, म्हणजे PGच्या विषयाच्या संदर्भानं, तर तो असेल 18 ऑगस्ट 2021 रोजी। आन्सर की डिस्प्ले होईल 20 ऑगस्ट 2021 रोजी। त्याचबरोबर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता 25 ऑगस्ट 2021 रोजी। त्यानंतर फायनल डिस्प्ले आन्सर की होईल 26 ऑगस्टला आणि रिझल्ट जो आहे, रिझल्ट लागेल 30 ऑगस्टला। रिझल्ट जो आहे या एक्झामचा पूर्णपणे फायनल, तर तो लागेल 30 ऑगस्ट या तारखेला। त्यानंतर आता आपण समजून घेऊयात की हे जे फी स्ट्रक्चर कसं आहे। आता बघा, याच्यामध्ये ॲप्लिकेशन फी जे आहे, जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 1200 रुपये आहे आणि जे रिझर्व स्टुडंट आहेत यांच्यासाठी 800 रुपये आहे। त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या बाबीविषयी आपण थोडी चर्चा करू की नेमक्या प्रवेश जे परीक्षक आहेत त्यांच्यासाठी नेमक्या सूचना कोणत्या आहेत ते आपण या स्लाईडच्या माध्यमातून थोडं समजून घेऊ। सिंपल सूचना आहेत बघा, ही परीक्षा ऑनलाईन असल्यामुळं तुमच्याकडे व्यवस्थित मोबाईल पाहिजे, चार्जिंग वगैरे, अशा सोप्या डाटा वगैरे, वेब कॅमेरा वगैरे बघून घ्या असं सांगितलं आहे। त्यानंतर हे डाटाचं काही महत्त्वाचं नाही, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे बघा। सूचना नंबर 4, सदर परीक्षेसाठी 2 प्रश्नपत्रिका असून प्रत्येक प्रश्नपत्रिका 50 प्रश्नांची, बहुपर्याय असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण, याप्रमाणे 50 + 50 100 गुणांची परीक्षा असणार आहे। त्या 100 गुणांच्या पैकी गुणांचे मूळच्या गुणाप्रमाणे 70 गुणामध्ये रूपांतरित करून निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे। म्हणजे त्या 100चं 70मध्ये कन्वर्ट करतील आणि तुमचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल। तुम्ही याच्यामध्ये या क्लिष्टतेमध्ये न पडता तुम्हाला जास्तीत जास्त दोन्ही पेपरला मार्क्स कसे पडतील हेच बघा। ते 70चं होत राहील, विद्यापीठ त्याच्या पद्धतीप्रमाणे, नियमाप्रमाणे, सर्क्युलेशनप्रमाणे ते करणार आहे। त्यानंतरचा अजून काही महत्त्वाच्या सूचना आहेत बघा। प्रत्येक प्रश्नपत्रिका सोडवण्याचा कालावधी 1 तासाचा आहे। म्हणजे बघा, 2 दिवस परीक्षा चालणार आहे। पहिल्या दिवशी तुमचा जनरल पेपर होईल आणि दुसऱ्या दिवशी तुमचा स्पेशल पेपर होईल। तर प्रत्येक पेपरला किती 1 तासाचा तुमच्याकडे अवधी आहे।
तसं तुम्हाला लॉग इन केल्याच्या नंतर 2 तास मिळणार आहेत. म्हणजे मग काही अडचण वगैरे आली तर मग तुम्हाला तो पेपर, पण एकदा का तुम्ही स्टार्ट केला तर तो मात्र तुम्हाला 60च मिनिटाचा तिथे तुम्हाला कालावधी मिळणार आहे. त्यानंतर विद्यापीठानं काही वेळोवेळी परिपत्रकं काढली, वेळापत्रकात बदल केला. ही अद्ययावत माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही विद्यापीठाच्या su.digitaluniversity.ac या वेबसाईटवर सतत तुम्ही चेक करत राहा. जे जे विद्यार्थी पेटच्या अनुषंगानं फॉर्म भरणार आहेत त्यांनी या वेबसाईटला या काळामध्ये भेट देणं गरजेचं आहे. कारण कधीही कोविड-19च्या कारणामुळं किंवा वेगवेगळ्या अजून काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काही प्रॉब्लेममुळं विद्यापीठ यामध्ये चेंजेस करू शकतं, टाईममध्ये किंवा पॅटर्नमध्ये चेंजेस करू शकतं. त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट, विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काही मॉक टेस्टचं आयोजन केलेलं आहे. ज्यावेळेस विद्यार्थी लॉग इन करतील त्यावेळेस तुम्हाला ते मॉक टेस्ट उपलब्ध होतील. त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या सूचना आहेत बघा. वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या पर्यायी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, ज्याला आपण MCQ म्हणतो, परीक्षांसाठी उत्तरपत्रिकाच्या फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध नाही. जसं आपल्या BA MAच्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये आपण फोटोकॉपी मागू शकतो वगैरे, असं तुम्हाला इथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर ही जी एक्झाम होणार आहे तर ही निगेटिव्ह मार्किंग या एक्झामला नसणार आहे. म्हणजे नो निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी तुमचे गुण कमी केले जाणार नाहीत. ही पण महत्त्वाची बाब इथं लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही या वेबसाईटला किंवा इथे तुम्हाला ईमेल पण दिला आहे त्यांनी, त्याचबरोबर ईमेल पण दिला आहे आणि तुम्हाला इथे भ्रमणध्वनीसुद्धा, म्हणजे तुम्ही या क्रमांकावर सुद्धा संपर्क साधू शकता. आणि शेवटी म्हणतायत ते की विद्यार्थ्याचा ऑनलाईन पेटचा जो अर्ज आहे, म्हणजे तुम्ही जो अर्ज करणार आहात ऑनलाईन पेटसाठी, तोच तुमचा बैठक क्रमांक असणार आहे. हे देखील इथे एक महत्त्वाची नोंद करण्यासारखी बाब आहे. बघा, काही रूल्स आहेत, ते पण रूल्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पहिला रूल्स जनरल आहे, त्यांनी ॲड वगैरेच्या संदर्भात दिलं आहे. दुसरा रूल जो आहे ते असं म्हणतात की ऑल ॲडमिशन्स फॉर PhD प्रोग्राम शॅल बी मेड थ्रू अ PhD एंट्रन्स टेस्ट अँड इंटरॅक्शन कंडक्टेड बाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी. हाऊएवर कॅन्डिडेट्स क्वालिफाय, जे विद्यार्थी नेट, सेट, स्लेट, गेट पास आहेत किंवा जे सिनियर सिटीजन आहेत किंवा जे फॉरेन नॅशनॅलिटी आहे त्यांच्याकडं, अशा विद्यार्थ्यांसाठी पेटची आवश्यकता नाही किंवा ते पेट त्यांनी दिली नाही तरी त्यांना PhDच्या या प्रोग्राममध्ये ॲडमिशन मिळेल. परंतु PhDचं जे प्रोग्राम आहे हा पेट प्लस इंटरव्ह्यू असणार आहे, हे एक लक्षात ठेवा. आणि हे जे विद्यार्थी आहेत ते एक्झम्प्टेड विद्यार्थी म्हणून गणले जातील, म्हणजे ज्यांना पेटची गरज नाही. त्यानंतर अजून काही सूचना दिलीत बघा. द कॅन्डिडेट्स क्वालिफाईड विथ सेट, नेट, स्लेट, गेट इन अ कन्सर्ड सब्जेक्ट नीड नॉट अपीयर फॉर एंट्रन्स टेस्ट बट ॲप्लिकेशन ऑनलाईन फॉर पेट एक्झामिनेशन इज अ मॅन्डेटरी विथ रिक्वेस्ट फीस. हां, त्यांचं बघा, त्यांनी म्हणजे खूप इथे महत्त्वाची गोष्ट सांगितली आपल्याला की जरी तुम्ही एक्झम्प्टेड असाल, म्हणजे तुम्हाला पेटची गरज नाही, मात्र तुम्हाला फीज भरावी लागेल. म्हणजे जे विद्यार्थी सेट, नेट, स्लेट, गेट पास आहेत त्यांनासुद्धा फीस भरावी लागेल. ही देखील एक महत्त्वाची त्यांनी आपल्याला इथं सूचना दिलेली आहे. क्वालिफाईंग PG डिग्री इन कन्सर्ट सब्जेक्ट विल बी कन्सिडर्ड फॉर प्रिपरेशन फॉर मेरिट लिस्ट. आणि जे एक्झम्प्टेड स्टुडंट आहेत त्यांचं PGचे मार्क्स इथं म्हणजे महत्त्वाचे मार्क्स आहेत. ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांच्या म्हणजे ॲडमिशनसाठी त्याची निश्चितच उपयोग होणार आहे, असं देखील या रूल्समधून आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या सूचना दिल्यात त्यांनी, ज्याच्यामध्ये इन व्ह्यू ऑफ प्रमोटिंग लाईफलाँग लर्निंग अँड युटिलायझिंग एक्सपिरियन्स ऑफ द सिनियर सिटीजन्स candidate with age above 60 years shall be exempted from appearing PET. आता ते असं याच्यामध्ये असं सांगतात की ज्याला काय आपण सिनियर सिटीजन म्हटलं ना, तर ते जे 60 वर्षाच्या पुढील आहेत आणि जे त्यांचे काही नियम आहेत, त्यांच्या क्रायटेरिया आहेत, तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर ते पाहावं लागेल नेमकं सिनियर सिटीजनचा क्रायटेरिया काय आहे, तो थोडंसं तुम्ही बघून घेणं गरजेचं आहे.
त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या बाबी आहेत बघा इथे. रूल नंबर 6 मध्ये आपल्याला दिसतात. कॅन्डिडेट्स अपेअरिंग फॉर द पोस्ट ग्रॅज्युएट फायनल इयर एक्झामिनेशन कॅन बी अपियर पेड. म्हणजे जे विद्यार्थी PGच्या लास्ट इयरला आहेत, लास्ट इयरला, असे विद्यार्थी पेटसाठी अपियर होऊ शकतात. शुड सबमिट रिझल्ट पोस्ट ग्रॅज्युएट फायनल इयर एक्झामिनेशन ॲट द टाईम ऑफ PhD ॲडमिशन. मात्र ज्यावेळेस तुमचं PhDला ॲडमिशन होईल त्यावेळेस तुमचा रिझल्ट आलेला असणं गरजेचं आहे. ही पण विद्यार्थ्यांनी बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत त्या पण आपण पाहून घेऊयात. ज्याच्यामध्ये बघा A आणि B ही महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर बघा फॉर द कॅन्डिडेट्स हू हॅव अपियर्ड फॉर पेट स्कोर ऑब्टेन्ड इन द पेट विल ओनली बी कन्सिडरेड फॉर प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट. फायनल स्कोर फॉर मेरिट लिस्ट calculated considering the marks of the candidates in PET 17 weightage and performance in interview interaction 30% weightage. म्हणजे हे पेटवाल्यांसाठी आहे. पेटचे मार्क्स तर 70% वेटेज असणार आहे आणि इंटरव्ह्यूचं 70% वेटेज असणार आहे. आणि हे एक्झम्प्टेडवाल्यासाठी बी एक्झम्प्टेडवाल्यांसाठी आहे की ते म्हणतात किंवा मास्टर डिग्रीचे मार्क्सचं वेटेज 70% असणार आहे आणि इंटरव्ह्यूचे 30% वेटेज असणार आहे. हे थोडंसं बघून घ्या. विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन हे तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करा, एकदा याला व्यवस्थित वाचा म्हणजे तुम्हाला थोडंसं अजून लक्षात येईल. ए आणि बी अत्यंत महत्त्वाचं आहे. ए जे आहे ते पेटवाल्यांसाठी आहे आणि बी जे आहे ते एक्झम्प्टेडवाल्यासाठी आहे. एवढं तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ते व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या बाबी आहेत ज्याच्यामध्ये बघा काय द पेट शॅल बी कंडक्टेड ॲट द नोटिफाईड सेंटर. जे तुम्हाला जे फॉर्ममध्ये सेंटर दिले जातील त्याच्यावर एक्झाम वगैरे घेतले जाईल. नंतर ही विल बी हेल्ड ऑनलाईन मोड ॲज पर युनिव्हर्सिटीज नोटिफिकेशन. आणि ऑनलाईन एक्झाम होणार आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी नॉमिनल आहेत, फॉर्म भरताना तुम्हाला त्या सहज कळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या बाबी आहेत का ते असं म्हणतायत की पुढे बघा 17% ऑफ द PhD ॲडमिशन सीट्स आर रिझर्वड फॉर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर युनिव्हर्सिटी. म्हणजे जवळपास होम सेंटरसाठी होम युनिव्हर्सिटी 70% जागा असणार आहेत PhDच्या आणि राहिलेल्या ज्या ऑदर आहेत त्या 30% ऑदर युनिव्हर्सिटीसाठी जागा असणार आहेत. ही महत्त्वाची बाब आहे. म्हणजे जे ज्यांचं UG PG सोलापूर युनिव्हर्सिटीमधून झाले त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बाब असणार आहे. परंतु विद्यापीठ निर्मितीच्या अगोदरचं जर तुमचं कोल्हापूर युनिव्हर्सिटीमधून पण UG PG शिक्षण झालेलं असेल ते देखील या 70% पात्र ठरणार आहेत. ही ऑरमध्ये याचा अर्थ तोच होणार आहे की ज्यांचं कोल्हापूर युनिव्हर्सिटीमधून UG PG झाले ते सुद्धा पात्र ठरतील, मात्र 2005-06च्या अगोदर. ही सुद्धा बाब तुम्ही लक्षात ठेवायची आहे. बाकी मला वाटतं काही याच्यामध्ये विशेष नाही. आता आपण बघूयात की जो पेपर फर्स्ट आहे, पेपर फर्स्ट याचा नेमका सिलेबस काय आहे. बघा जे विद्यार्थी सेट किंवा नेट परीक्षेची तयारी करतायत किंवा जे विद्यार्थी म्हणजे ज्यांना थोडासा सिलेबस माहिती आहे तर त्यांचे किंवा ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत सेटचा आणि नेटचा, कारण दोन्ही एक्झाम व्हायच्या बाकी आहेत, तर मला वाटतं त्यांच्यासाठी वेगळा अभ्यास करण्याची काही गरज नाही. तुम्ही जर बघितलं तर पेपरचं नावच आहे सामान्य ज्ञान आणि संशोधन अभियोग्यता. ज्याच्यामध्ये जर तुम्ही प्रकरणं पाहिले तर काय बघा उच्च शिक्षण प्रणाली आणि शासन आणि प्रशासन, ज्याला आपण काय म्हणतो हायर एज्युकेशन गव्हर्नमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे हा सेटच्या सिलेबसमधला एक टॉपिक आहे. त्यानंतर माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान, ज्याला आपण ICT म्हणतो किंवा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, हा सुद्धा स्वतंत्र प्रकरण आहे सेट नेटला. त्यानंतर सध्याच्या संशोधनातील प्रवाह हा एक वेगळा भाग आहे, परंतु तो रिसर्चच्या संदर्भानं आहे. तुम्हाला मी नंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही बुक सांगणार आहे, त्यामधून तुम्ही हे करू शकता. नंतरचं प्रकरण आहे बघा पहिल्या पेपरसाठी सामग्रीचे किंवा डाटाचे अर्थन्वेषण. जर तुम्ही याला इंग्लिश नाव बघितलं तर तुम्हाला सोपं वाटेल, डाटा इंटरप्रिटेशन. डाटा इंटरप्रिटेशनवर तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतात. म्हणजे
3, 4, 5 प्रश्न. त्यानंतर संशोधन अभियोग्यता एक प्रकरण आहे, जे सेट नेटचेच पूर्णच्या पूर्ण जर तुम्ही पाहिला सिलेबस तर तो सेट नेटचा सिलेबस आहे. म्हणजे जे विद्यार्थी सेट नेटची तयारी आत्ता करतायत, ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी, आणि जे सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये ज्यांचं UG PG झाले त्यांनी हा पेपर द्यायला काही हरकत नाही. ज्यांची इच्छा आहे PhD करण्याची त्यांनी निश्चितच हा फॉर्म भरायला पाहिजे. पुढचं प्रकरण आहे बघा संप्रेषण. आता ह्या सर्व प्रकरणावर तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही जर या ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जा आणि त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये सेट एक्झाम जा, तर सर्वच्या सर्व व्हिडिओ म्हणजे जवळपास तुम्हाला इथं 60 ते 65 व्हिडिओ सिरीज उपलब्ध आहे. व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्हाला सरावसाठी, सेट नेटच्या सरावसाठी, सेट नेट आणि पेटच्या सरावसाठी. तेवढे जरी तुम्ही बघितले तर मला वाटतं तुम्हाला हा टॉपिक सोपा लागेल. आणि स्वतंत्र टॉपिकवर पण व्हिडिओ आहेत तुम्हाला, जसं तर्क व अनुमानावर स्वतंत्र व्हिडिओ आहेत, तार्किक अनुमानावर स्वतंत्र व्हिडिओ आहेत, संशोधन अभियोग्यतेवर स्वतंत्र व्हिडिओ आहेत. जवळपास पूर्णच्या पूर्ण प्रकरणावर आधारित तुम्हाला स्वतंत्र व्हिडिओ आहेत. वाचन आकलन, म्हणजे आता वाचन आकलनामध्ये काय येईल बघा, याच्यामध्ये रीडिंग कॉम्प्रेशन, तुम्हाला एक उतारावर आधारित काही प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारणार आहे. त्यानंतर काय संप्रेषणानंतर आपण पाहिलं तर्क म्हणजे मॅथमॅटिकल रिझनिंगचा हा मुद्दा आहे. नंतर नुसता लॉजिकल रिझनिंगचा हा मुद्दा आहे. म्हणजे पूर्णच्या पूर्ण जो सेटचा पहिला पेपर आहे तोच पेपर त्यांनी इथं कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटचा मुद्दा जे लोक आणि पर्यावरण हा सुद्धा मुद्दा सेट नेटला असतोच. शेवटचं प्रकरण असतं जे तुम्ही सेट नेटच्या बुकमधून व्यवस्थित करू शकता. त्यानंतर अजून काही सूचना महत्त्वाच्या आहेत बघा, ज्या इथं आपण चर्चा करणं गरजेचं आहे. बघा ते काय म्हणतात, मानव विज्ञान विद्याशाखा आणि आंतरविद्याशाखीय विद्याशाखा, वाणिज्य व विस्थापन या तीनही विद्याशाखेंसाठी प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी माध्यमामध्ये असेल, तर विज्ञान व तंत्रज्ञान या विद्याशाखेसाठी प्रश्नपत्रिका फक्त इंग्रजी माध्यमात असेल. म्हणजे जे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी आहेत त्यांना इंग्लिशमध्येच प्रश्नपत्रिका असेल. आणि अदर सब्जेक्टचे जे विद्यार्थी आहेत, मग सर्व सब्जेक्टचे ज्यांना दोनही प्रश्नपत्रिका म्हणजे दोनही मोडमध्ये एक्झाम असणार आहे, इंग्लिशमध्ये पण असणार प्रश्न आणि मराठीमध्ये देखील प्रश्न असणार आहेत. त्यामुळं सोलापूर युनिव्हर्सिटीने हे खूप छान काम केलं आहे की जे दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेल्या आहेत. त्यासाठी म्हणजे जे आर्ट्सचे विद्यार्थी आहेत, अदर सब्जेक्टचे म्हणजे ह्युमॅनिटीज शाखाचे, आंतरविद्याशाखेचे, तर अशा विद्यार्थ्यांना हे निश्चितच याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर जो पेपर सेकंड आहे हा संबंधित विषयाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी सेकंड पेपर देणार आहेत, सर्वांना जो कंपल्सरी आहे, त्यांचं PG झाले, ते PG आणि ग्रॅज्युएशनला जो सब्जेक्ट होता त्या संदर्भानं तो पेपर होणार आहे. हे पण थोडंसं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता आपण सेकंड पेपरविषयी आपण थोडंसं बोलू. आत्ता जसं आपण बोललो तसं की सेकंड पेपरमध्ये काय असणार आहे बघा, सेकंड पेपरमध्ये काय असणार आहे, जो तुम्ही पेट पार्ट 2च्या संदर्भानं आपण बोलत आहोत. तर मी तुम्हाला सांगितलं की ज्या विषयात तुमचं PG झालं त्या विषयाचा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास आहे. याच्यामध्ये MA MSc MCOMला जे पेपर तुम्ही अभ्यासलेत म्हणजे तुमचं जे काही झाले असेल त्या पेपरशी निगडीत हा अभ्यासक्रम आहे. तरी तुम्ही विद्यापीठाच्या या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचा सिलेबस बघून घेऊ शकता किंवा ही लिंकवर जाऊन तुम्ही अदर ज्या काही नोटिफिकेशन आहेत त्या पाहू शकता. विशिष्ट जाग्याचे वगैरे हे नोटिफिकेशन तुम्ही बघून घ्या प्रत्यक्ष. त्याचबरोबर तुम्हाला ओएसिस करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही सबस्क्राईब करत असाल तर या म्हणजे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला खूप मोठे सराव प्रश्न तुम्हाला इथे पाहायला मिळतील. म्हणजे व्हिडिओ इथे जवळपास 60 सराव व्हिडिओ आहेत तुम्हाला सेट नेट आणि पेटचे. त्याचबरोबर स्वतंत्र चॅप्टरवर पहिल्या पेपरवर स्वतंत्र चॅप्टर आधारित सुद्धा तुम्हाला इथे व्हिडिओ सिरीज मिळून जाणार आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल पण आहे सेट नेट स्टडी, ज्याच्यामध्ये सेट नेट आणि पेटचं अत्यंत उत्कृष्ट मटेरियल व पोल क्वेश्चनद्वारे तुमचा तिथं खूप मोठ्या प्रमाणात सराव होणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी TET आणि CTETची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी महाटेट एक्झाम टेलिग्राम चॅनल याची सुद्धा लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते सुद्धा हे जॉईन करा. यामध्ये सुद्धा दररोज तुम्हाला 5 ते 10 क्वेश्चनची तुमची तयारी करून घेतल्या जाते. आता नंतरचा जो भाग आहे की हा जो पेपर आहे पेपर फर्स्टच्या संदर्भानं
की नेमकी याची तयारी कशी करायची, म्हणजे मग किंवा बुक कोणते वाचायचे वगैरे या संदर्भानं आपण थोडीशी इथे चर्चा करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर बघा, पेट पेपर फर्स्टच्या तयारीसाठी महत्त्वाची बुक कोणती आहे? बघा, जे सेट नेटला बुक आहे याच्यामध्ये एक सर्वोत्कृष्ट बुक आहे UGC नेट सेट पेपर पाहिला संपूर्ण मार्गदर्शक, डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं एक बुक आहे, जे इथं आपण हे जे बघत आहात स्लाईडवर हे बुक आहे ते, आणि न्यू एडिशन आहे. त्यामुळं हे बुक तुम्ही खरेदी करायला काही हरकत नाही. एक तर तुम्हाला कोणत्याही बऱ्याचशा युनिव्हर्सिटीच्या पेट आहेत त्या पण तुम्ही देऊ शकता, आणि सेट नेटची सुद्धा तुम्ही तयारी या बुकमधून करू शकता. ज्यांना स्वतंत्र रिसर्च मेथॉडॉलॉजीचं बुक पाहिजे अशांसाठी अन्नदाते सरांचंच बुक आहे, त्याचीसुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर किंवा तुमच्याकडे जर सेट नेट मार्गदर्शक दायमा सरांचं बुक जर असेल विद्याभारती प्रकाशनचं, तर ते सुद्धा बुक तुम्हाला पेपर पाहिल्यासाठी महत्त्वाचं उपयुक्त ठरणार आहे. किंवा तुमच्याजवळ हिंदी आणि इंग्लिश मिडियमचं जर बुक असेल KVS मदान सरांचं, हे सुद्धा बुक तुम्हाला मार्गदर्शनपर ठरणार आहे. त्यामुळे यापैकी एक जरी बुक तुमच्याकडे असेल तर तुम्ही पेपर पहिला म्हणजे पेपर फर्स्ट याची तुमची चांगल्या प्रकारे तयारी होऊ शकते. मला वाटतं एवढी माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे. तरी पण अजून काही महत्त्वाची बाब आहे बघा, की विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या जागा वगैरे किती आहे, तर 239 जागा आहे. हा तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या बघू शकता की नेमक्या कोणत्या विषयासाठी किती जागा सुटलेल्या आहेत. मानव विज्ञान विद्याशाखेंच्या 270 जागा आहेत. त्यानंतर वाणिज्य व्यवस्थापन म्हणजे कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या 135 जागा आहेत. तुम्ही हे नोटिफिकेशन एकतर विद्यापीठाच्या वेबसाईटवर डाउनलोड करा, ज्या विद्यापीठाची जी मूळ वेबसाईट आहे ती लिंक आहे, तुम्हाला सर्व नोटिफिकेशन मिळतील. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी विद्यापीठाची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलचीही मी लिंक दिलेली आहे सेट नेट स्टडी नावानं, ज्यामध्ये तुम्हाला सेट नेट आणि पेट परीक्षेच्या संदर्भानं दररोज मार्गदर्शन केलं जातं. दररोज तुम्हाला व्हिडिओच्या लिंक पाठवल्या जातात, जेणेकरून तुम्ही सेट नेट आणि पेटमध्ये निश्चितच यशस्वी व्हाल. मला वाटतं हा व्हिडिओ तुमच्यासाठी निश्चित उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर OASIS करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.